नागपूरमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय। व्हरायटी चौकामध्ये काँग्रेसकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे। भाजपच्या तरविंदर सिंग मारवा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय। तर राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। त्या विरोधामध्ये तरविंदर सिंग मारवा यांना अटक करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली जाते काँग्रेसकडून आणि त्यामुळे आता आंदोलन पुकारण्यात आले। त्याची लाईव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। व्हरायटी चौकातली आंदोलनाची दृश्य, तर या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे आता इथली दृश्य आपण बघितली तर काँग्रेसचे नेते खाली बसून आंदोलन करताना दिसून येत आहेत। काँग्रेसचे हे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आक्रमक पद्धतीने घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारे मारवा यांना अटक करा असं म्हणत काँग्रेसकडून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे आणि त्यामध्येच पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। तर पोलीस या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतानाही दिसून येत आहेत। मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची ही जी घोषणाबाजी आहे ती थांबलेली नाहीये। ते मोठ्या संख्येने इथं घोषणाबाजी करताना आपल्याला दिसून येत आहेत। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। नागपूरमधली कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेताना दिसत आहेत, ओढून घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र हे कार्यकर्ते आक्रमक पद्धतीने घोषणाबाजी करताना आपल्याला दिसून येत आहेत। तर ही दृश्य आहेत उपराजधानी नागपूरमधली। या ठिकाणी काँग्रेसकडून आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं जात आहे। पोलीस या सर्व कार्यकर्त्यांना उचलून गाडीमध्ये टाकतानाही आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। तर आक्रमक पद्धतीने इथं आंदोलन सुरू आहे। जे पुरुष कार्यकर्ते आहेत त्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आमदार विकास ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमदार बजोरिया हेही या ठिकाणी आमदार अभिजित वंजारी हेही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनाही पोलीस ताब्यात घेताना दिसून येत आहेत। तर दुसरीकडे महिला कार्यकर्त्या सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। नागपुरातली ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। व्हरायटी चौकातली इथं आक्रमक पद्धतीने आंदोलन सुरू आहे। घोषणाबाजी केली जाते कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून आणि यामध्येच पोलीस आता या सर्वांना ताब्यात घेताना दिसतात। नाक घासून माफी मागेपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवू। बाळासाहेब थोरात असतील किंवा काँग्रेसचे अन्य नेते असतील, हे आता त्याच्यावर मुलामा लावण्याचं कितीही काम करोत, शब्द फिरवण्याचं कितीही काम करोत, तरी आरक्षणाला मोडीत काढणारं आणि संविधानाविरोधी वक्तव्य हे पूर्ण जगाने पाहिलेलं आहे। सवाल हा आहे की उद्धवजी, आता जोडो मारो आंदोलन तुम्ही राहुल गांधींच्या पुतळ्याचं करणार का? तुमचे जोडे आता भांडूपच्या कुठल्या बंगल्यावर पॉलिश करायला गेले आहेत का? तुम्ही ते जोडे बाहेर कधी काढणार आहात? महाराष्ट्र आणि देश पाहू इच्छितोय। पवार साहेब, आता गरिबाच्या बाजूने आणि आमच्या समाजाच्या बाजूने तुम्ही भूमिका घेणार आहात का, हे देश जाणू इच्छितोय। आणि मनोज दादा जरांगे, तुम्हाला आता भूमिका स्पष्ट करावी लागेल की राहुल गांधी आणि काँग्रेसची आरक्षण विरोधी भूमिका ही संविधानाबाबतच आहे। तर आता तुमची भूमिका तुम्ही या महाराष्ट्राला स्पष्टतेने मांडावी, हे आवाहन सुद्धा आम्ही करतो। सुप्रिया सुळेंनी अभिनंदन करणारा ट्विट केलंय। अरविंद केजरीवालांचं अभिनंदन करणारा, मला आता राजकीय भाष्य आता करायचं। महाराजांचा जेव्हा पुतळा पडला तेव्हा काँग्रेसने एक प्रकारे मोदी मुंबईत आल्यानंतर आंदोलन करत पाहायला मिळालं होतं आणि माफी मागितली। आता पंतप्रधानांनी माफी मागितली होती, मात्र आता काँग्रेस माफी मागेल असं म्हणतंय। राहुल गांधी या विषयाची, समाजाची, संपूर्ण देशाची आणि आंबेडकरी विचारावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची चैत्यभूमीवर माफी मागत नाही तोपर्यंत काँग्रेस विरोधी आंदोलन चालूच आहे। कांग्रेस का कहना है कि जो उनकी पार्टी, उनका ये कहना है कि इस पर बीजेपी राजनीति कर रही है और राहुल गांधी ने ऐसा कोई भी बयान नहीं दिया है। बालासाहेब थोराट ने ये बयान आज आ दिया है। 100 चूहे खाके बिल्ली चली, इस प्रकार का कांग्रेस का रवैया है। कांग्रेस के
नेता राहुल गांधी, उनका बयान पूरे दुनिया ने देखा है। अब कितना भी कवर अप करने का प्रयास वो करे, अपने दिलों से ये आक्रोश अभी हिंदुस्तान रोक नहीं पाएगा, उसको मर्यादा नहीं कर पाएगा। आरक्षण विरोधी और संविधान के खिलाफ की भूमिका, इसके ऊपर चैत्य भूमि में आकर राहुल गांधी तर एकीकडे भाजपचे आशिष शेलार आक्रमक झालेले होते आणि राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी करत होते, तर दुसरीकडे हे दृश्य आपल्याकडे येत आहेत नागपूरमधली। या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर झोपून आंदोलन करताना दिसून येत आहेत, मागे हटताना दिसून येत नाहीयेत। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल, आक्रमक पद्धतीने या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केलं जाते, सध्या काय दृश्य आहे? कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले आणि लोकांच्या ठिकाणी आणलंय। काही वेळच्या कोंडी झाल्याचं दृश्य जे आहे ते या ठिकाणी एकूण आलं। आमदार विकास ठाकरे असतील, अभिजित बंजारी असतील यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांना भाजपचे माजी आमदार जीवे मारण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे पक्षाची त्यांची हक्कलपट्टी करावी अशा पद्धती मागणी ठिकाणी काँग्रेस आंदोलन करत आहे। आणि पाहू शकतो की रस्त्यावरती जे आहे ते ठिकाणी आता काँग्रेस आंदोलक जे आहे ते आक्रमक झाले आहेत। रस्त्यावर वाहतुकीची जी आहे ते एकंदरीत सद्यस्थितीत तरी कोणती पाहायला मिळते। निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान ही दृश्य आपण बघितली तर व्हरायटी चौकामध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान या काही कार्यकर्त्यांना आमदार विकास ठाकरे असतील किंवा आमदार बंजारी यांना ताब्यामध्ये घेताना पोलीस दिसून येत आहेत, तर दुसरीकडे कार्यकर्ते मात्र अजूनही आक्रमक पद्धतीने आंदोलन करतानाही आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते जुमानायला तयार नाहीयेत आणि जे माजी आमदार आहेत भाजपचे मारवा यांच्यावर कारवाई करा, त्यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी या ठिकाणी केली जाते। आणि त्याचबरोबर या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचाही निषेध केला जातोय। काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले, त्यांच्याकडून आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं जात आहे। गाडीमध्ये पोलीस त्यांना भरताना दिसून येत आहेत, मात्र ते मागे हटायला तयार नाहीयेत, तरी सुद्धा आक्रमक पद्धतीने घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत, आवेशात घोषणाबाजी करताना आपल्याला दिसून येत आहेत। नागपूरची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।